रुपेश पहिल्या ओव्हरमध्ये तर 2 बॅटर तयार आहेत. त्यांच्या गजरात सामन्याला सुरुवात. फर्स्ट बॉल थोडासा अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न होता. फुलर लेनचा बॉल सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल ची समाप्ती. गणेश पाटील साहेब यांचा आभार इथे व्यक्त करतोय. रॉकी ग्रुपच्या या आयोजनासाठी त्यांनी 1000 रुपयाचं डोनेशन दिले या स्पर्धेच्या माध्यमातून. तर आपला आभार आहे. आणि ते एक धाव खात्यामध्ये जाईल उमेशच्या. त्याचं खातं उघडलं जात आहे. पंकज 11 मुरबे आणि त्यांच्या विरुद्ध यंगस्टर मैतीपाडा अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. 4 षटकांचा हा सामना. खातं उघडले उमेशचं. रुपेश पहिलं षटक हाताळतोय. विराज आता फलंदाजीसाठी आणि लेफ्ट हँडेड बॅटर आहे विराज. अपेक्षा आहेत धावांच्या. मिड ऑन आणि मिड ऑफ 38 सर्कलच्या आतमध्ये. फुलर लेनचा बॉल होता. खोलवर टप्प्याचा बीट करून बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. चांगली कामगिरी फर्स्ट ओव्हर मध्ये गोलंदाजी करत असताना रुपेश यांच्या माध्यमातून. दबाव नक्कीच बनलाय बॅटिंग करणाऱ्या टीमवर. पॉवर प्ले मध्ये धावा करणं गरजेचे असतं ज्यावेळेला 4 ओव्हरच्या मॅच मध्ये तुम्ही खेळता. पॉवर प्ले खूप महत्वाचा असेल याही मॅचच्या दरम्यान. आता सर्वच महत्वाचे सामने शिल्लक आहेत. मिड ऑफला चांगली फिल्डिंग. डिरेक्ट हिटचा प्रयत्न. थ्रो लागला असता तर नक्कीच काम झालं असतं इथे विराजचं. परंतु एक सिंगल मिळते विराजच्या खात्यामध्ये. त्याचंही खातं उघडलं. दोन्ही फलंदाजांनी पहिला चेंडू निर्धाव खेळले. त्याच्यानंतर खातं उघडले दोन्ही फलंदाजांचा. आणि दोघांची धावसंख्या आता स्कोर बोर्डवर 1-1 पाहायला मिळते. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 2. रॉकी ग्रुपचं आयोजन. आता अंतिम टप्प्यामध्ये ही स्पर्धा चालली आहे. ऑन साइडला दिशा दिली आहे. डीप मधून फिल्डर येत आहेत. आउटफील्ड फास्ट आहे. रेस लागले बॉल आणि फिल्डरची. बॉल अडवला जाईल. 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिसरी धाव देखील आता कंप्लीट होईल उमेशच्या खात्यामध्ये. या 3 धावा ट्रिपल बरोबर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 5 धावा. पॉवर प्लेचं हे षटक आहे. आज प्रत्येक स्टँड मध्ये आपल्याला दर्दी प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळाली. आणि त्याचबरोबर आज आमच्या को अँकर रेश्माजी मयेकर यांचं देखील या क्रीडानगरीमध्ये टेंबी खोडावेमध्ये सहर्ष स्वागत. रॉकी ग्रुपच्या माध्यमातून आयोजित रॉकी चषक 2025 हा क्रिकेटचा महासंग्राम. फुलर लेनचा बॉल. बॅटची कडा घेऊन विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल इथे पाहायला मिळेल. पहिले षटक चांगली गोलंदाजी केली रुपेश यांनी. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या. फक्त 5 विकेट मात्र घेता आलेली नाहीये. परंतु दबाव चांगला बनवलाय यंगस्टर वैतीपाडाने. पंकज 11 मुरबे या टीमच्या विरुद्ध खेळत असताना. काल देखील खुल्या गटाचा एक वेगळा तडका रॉकी ग्रुपच्या माध्यमातून या रॉकी ट्रॉफी मध्ये तुम्ही पाहिला. आणि आज देखील निखिल ओगे यांना विनंती करतो आपण या आमच्या मुख्य व्यासपीठावर. आपलं स्वागत आहे. रॉकी ग्रुप आयोजित रॉकी चषक 2025 चा क्रिकेटचा महासंग्राम. आणि आज या स्पर्धेमध्ये महिलांसाठी देखील एक राखीव कक्ष आपल्याला पाहायला मिळतोय. तिथे देखील भरपूर मोठ्या संख्येने आमच्या माता भगिनी महिला वर्ग इथे उपस्थित राहणार आहेत संध्याकाळच्या सत्रामध्ये. नुकतंच को अँकर रेश्माजी मयेकर यांचं देखील या क्रीडानगरीमध्ये आगमन झालेलं आहे. आणि त्याच्यामुळे आता ही संपूर्ण क्रीडानगरी अक्षरशः खुलून जाईल. 2 स्पर्धा सध्या सुरू आहेत. सुमित आलाय. सेकंड ओव्हर मध्ये ऑन साइडला दिशा दिली. डीप मध्ये फिल्डर येतोय. 1 धाव कंप्लीट होईल. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. आणि सुरुवातीपासूनच दबाव आहे. त्याचबरोबर जेनुमान ग्रुप यांच्याकडून 2222 रुपयाचं डोनेशन या स्पर्धेसाठी आलंय. सुशांत भोईर यांच्या वतीने 3000 रुपयाचं डोनेशन या स्पर्धेसाठी आलंय. त्यांचंही मनपूर्वक आभार रॉकी ग्रुपच्या वतीने आम्ही ते व्यक्त करतोय. आज अंतिम दिवस या स्पर्धेचा. 9 दिवस ही स्पर्धा तुमच्या समोर रंगली. अतिशय चांगलं सुसज्ज असं क्रीडांगण. आजूबाजूला चांगली हिरवळ आपल्याला पाहायला मिळते. डोंगराच्या कुशीत वसलेलं क्रीडांगण. खाडी परिसरातलं क्रीडांगण जिथे हे क्रीडांगण बनवण्यासाठी खूप मेहनत घेतली. 38 सर्कल जर तुम्ही पाहाल तर पूर्ण लाल मातीने सजवलाय. आजूबाजूला हे समतल असं क्रीडांगण पाहायला मिळतंय. हे नक्कीच असं दृश्य नव्हतं.
जर तुम्ही पूर्वी कधी आलात टेंबी खोडावेमध्ये तर याच्यासाठी भरपूर मेहनत रॉकी ग्रुपच्या माध्यमातून संपूर्ण कार्यकर्त्यांनी घेतली आणि त्याच्यानंतर हे मैदान क्रिकेट हा खेळ खेळण्यालायक बनवलं याचा देखील आवर्जून उल्लेख व्हायला पाहिजे. काल अनेक खुल्या गटातले खेळाडू इथे खेळले, मंत्रमुग्ध झाले इथे खेळत असताना. जास्त शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, क्लीन बोल्ड, विकेट मिळाली आहे. दुसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाज सुमितच्या खात्यामध्ये ही पहिली विकेट, पहिला धक्का बसतोय. पंकज इलेव्हन मुरबे टीमला फलंदाज आउट होतोय. उमेश माफ करा, यंगस्टर मोहितीपाडा या टीमला पहिला धक्का इथे बसलाय, कारण पंकज इलेव्हन मुरबे या संघाची गोलंदाजी आहे. रुपेशने पहिलं षटक टाकलं, दुसरं षटक सुमित चौधरी सध्या गोलंदाजी आपल्याला फुलर लेनचा बॉल ऑन साइडला दिशा दिली, डीप मध्ये फिल्डर आहे, सिंगल तिथे मिळेल. न्यू बॅटर मैदानामध्ये फलंदाजीसाठी सिद्धेश आणि सिद्धेशचं खातं उघडलं या सिंगलद्वारे. टीम त्रिशिका इलेव्हन गावदेवी यंगस्टर वैतीपाडा बॅटिंग इथे सध्या ते करतायत. टॉस जिंकलाय पंकज इलेव्हन मुरबे या टीमने. गोलंदाजीचा निर्णय नक्कीच चांगलाच निर्णय मी म्हणेन कॅप्टनचा. ज्या पद्धतीने आतापर्यंत ही दोन्ही षटका हाताळलीत, गोलंदाजांनी दबाव चांगला बनवलाय फलंदाजी करणाऱ्या टीमवर. राऊंड विकेटने अँगल करत गोलंदाजीचा प्रयत्न, बॉल हवे त्या फिल्डर येतोय, कॅच ड्रॉप. टाळ्या वाजतात, याचं कारण आहे हा षटकार घोषित केलाय पंचांनी आणि या 6 धावा मिळतील. तिने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 14 धावा. फुल टॉस बॉल ऑन साइडला दिशा दिली, डीप मध्ये फिल्डर आहे. एक धाव इथे कंप्लीट होईल. दुसरा धावेचा प्रयत्न सुरू झालाय. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. पंचांकडे अपीलही तेवढीच स्ट्रॉंग होती रनआउटच्या संदर्भात, परंतु सध्या पंचांनी टीव्ही अंपायरची मदत घेतलेली आहे रनआउट चेक करण्यासाठी दुसऱ्या धावेसाठी. नॉन स्ट्रायकर एंडला रॉकी ग्रुप टेंबी खोडावे आयोजित रॉकी चषक 2025 हा क्रिकेटचा महासंग्राम. आज अंतिम दिवस या स्पर्धेचा. या परिसरामध्ये आगरी प्रीमियर लीग देखील स्पर्धा रंगताना दिसते आणि तिथेही मोठ्या संख्येने प्रेक्षक आहेत. तरी इथे ग्राउंडवर आल्यानंतर दिसते की इथे देखील आज संध्याकाळपर्यंत भरपूर मोठी गर्दी प्रेक्षकांची असणारच आहे. भरपूर प्रेक्षक काल देखील या स्पर्धेमध्ये आले होते आणि आज देखील आपण पाहतोय प्रत्येक स्टँडमध्ये आता गर्दी झाली आहे. बॅटर आउट आहे, रनआउट झालाय. नॉन स्ट्रायकिंग एंडला एकच धाव मिळताना दिसेल. फलंदाज आउट. गोलंदाजीसाठी तिसऱ्या ओव्हरमध्ये अमित किनी गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतील. ओव्हर नंबर 3 मध्ये महत्वाचं म्हणजे एक चांगला दबाव बनवलाय त्रिशिका इलेव्हन गावदेवी यंगस्टर वैतीपाडा या टीमवर. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 15 धावा आल्या, एक षटकार आलाय.
सिद्धेश देखील रनआउटच्या स्वरूपामध्ये आउट होईल. अजय सध्या स्ट्रायकिंग एंडला, नॉन स्ट्रायकिंग एंडला बॅटिंग करत असताना विराज, आणि विराज चांगला खेळलाय नो डाऊट. विराज कडून धावा येत आहेत. नावात राज आहे, राज करावं लागेल. बॅटिंगद्वारे धावा कराव्या लागतील आपल्या टीमसाठी. सुरुवात थोडीशी अडखळत झाली. चला जास्त वेळ घेऊ नका, फास्ट क्रिकेट खेळा. 4 ओव्हरच्या मॅचेस आहेत. शॉर्ट फाईन लेग, फ्लाय स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. पॉइंट ला एक शॉर्ट कव्हर 38 सर्कलच्या आतमध्ये कॉमेंट्री बॉक्सच्या जवळ. लॉंग ऑफ, हा बॉल पूर्णपणे बाहेर आहे. विकेट किपरने सोडला. आता थर्ड मॅनला जाईल बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने. 2 धावा इथे कंप्लीट केल्यात. अंपायरचा इशारा येतोय वाईड बॉल +2 अशा 3 धावा मिळतील. बॅटिंग करणारा संघ वैतीपाडाला. त्रिशिका 11 गावदेवी यंगस्टर वैतीपाडा. 2 धावा +1 वाईडच्या स्वरूपात 3 धावा ऍड होतील. टीमची धावसंख्या 18. धावांचा फ्लो आता वाढलाय बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. आणि पहिल्याच बॉलवर थोडीशी सुरुवात खराब आहे अमित यांची. जास्त बाहेर बॉल. बॅट मधून निघालाय बॉल गलीमधून. आता थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या दिशेने. इथेही बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळताना दिसतील 4 आणि हा येतोय चौकार. सिद्धेश गुरव जत तालुक्यातून, सांगली जिल्ह्यातून या स्पर्धेमध्ये ॲज अंपायर म्हणून ते आलेले आहेत. त्यांचंही स्वागत आहे रॉकी ग्रुपच्या वतीने. आणि ते देखील एक चांगलीच परवडी घेऊन येतील याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाहीये. डॉट बॉल. आणि जे खेळाडू या स्पर्धेमध्ये रुमाल बांधून खेळतात त्यांना विनंती आहे, जर तुमचा काही महत्वपूर्णच प्रॉब्लेम असेल तर चालू शकतं, परंतु रुमाल काढूनच खेळा प्लीज. तर डॉट बॉल. फुटवर्क नाहीये बॅटर कडून. जागेवरूनच ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता ऑन द राईज, परंतु एक्स्ट्रा कव्हर देखील डीप मध्ये नाहीये. त्याचा फायदा घ्यायचा होता बॅटरला, परंतु इथे बॉल समजलेला नाहीये. सर विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. अमितची चांगली गोलंदाजी आता या ओव्हरमध्ये. भरपूर मोठा अनुभव आहे अमित यांच्याकडे आणि तो एक्सपिरियन्स इथे वापरत असताना गोलंदाजीमध्ये पंकज 11 मुरबे या टीम कडून परत एक वेळा तेज दृश्य, परंतु यावेळेला पंच सांगतायत हा वाईट बॉल आणि टीव्ही अंपायरची मदत इथे घेण्यात आलेली आहे. DRS वापरलाय बॉलिंग करणाऱ्या टीमने. वाईट दिला होता, माफ करा ऑनफिल्ड अंपायरनी, त्याच्यामुळे ते देखील क्षमा मागतात. त्याच्यामुळे रिटेन झालाय रिव्ह्यू बॉलिंग करणाऱ्या टीमचा. त्यांच्याकडे रिव्ह्यू शिल्लक आणि हा डॉट बॉल येईल. सलग डॉट बॉल इथे टाकले जातात अमितने फलंदाजाच्या विरुद्ध. हाय बॉल फुलर लेनचा जास्त शफल झालाय बाहेर बॅटर आणि याही वेळेला आपण पाहतो आणखीन एक डॉट बॉल. सलग चौथा डॉट बॉल. पहिला वाईट बॉल जर वगळला या षटकातला, त्याच्यानंतरचे सगळेच्या सगळे चांगले बॉल हे टाकलेत अमितने. तो अनुभव इथे वापरत असताना पूर्णपणे शांत ठेवले फलंदाजाला अजयला या मॅच मध्ये. अजयसाठी हा बॉल, हा चेंडू देखील निर्धाव टाकलाय. ओव्हरची होते समाप्ती. सलग 5 चेंडू निर्धाव टाकत असताना हे षटक संपवलंय गोलंदाजीमध्ये अमितने आणि आता धावा झालेल्या आहेत फक्त 22. टीम त्रिशिका 11 गावदेवी यंगस्टर वैतीपाडा 22 लॉस ऑफ 2 विकेट.
अमितचं षटक संपलंय. चांगली गोलंदाजी लास्ट ओव्हर मध्ये. अंशू बॉलिंग करण्यासाठी सज्ज होईल. लास्ट ओव्हर अंशूच्या हातामध्ये सोपवण्यात आलाय कॅप्टन कडून. फुलटॉस बॉल होता. ऑन साइडला फटका हवेत आहे. मिड विकेट आहे डीप मध्ये. एक धाव मिळेल. दुसरा धावेचा प्रयत्न इथे सुरू झालाय. 2 धावा कंप्लीट होतील. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. धावा करणं गरजेचं आहे. 4 षटकांचा सामना, कमीत कमी 40 चं लक्ष तरी सेट करणं गरजेचं ठरेल वैतीपाडा या टीमचा विचार केला तर. पुढचा बॉल अंशूचा. हेलिकॉप्टर स्ट्रोक. डीप मध्ये फिल्डर आहे. ऑन ड्राईव्ह करत असताना लॉफ्टेड. एकच धाव ऍड होईल. फलंदाज विराटच्या खात्यामध्ये. या सिंगल नंतर टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर आता 25 धावा. 25. मोठी धावसंख्या आलेली नाहीये या सामन्यामध्ये. त्याचं कारण आहे मागचं जे षटक टाकलं होतं अमित यांनी. सलग 5 चेंडू निर्धाव टाकलेत मागच्या ओव्हरमध्ये. चांगली गोलंदाजी राहिली आहे. नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचे कॅप्टन तयार राहायचे टॉस साठी. नॉन स्ट्रायकिंग एंडला रनआउट होईल फलंदाज. यानंतर खुल्या गटातला सामना असेल टायगर स्पोर्ट्स विरुद्ध बाजारआळी मनोर. या दोन टीमच्या दरम्यान हा महत्वपूर्ण सामना खेळवला जाईल. कारण कालच्या दिवसातला एक पेंडिंग सामना होता बाजारआळी मनोर विरुद्ध टायगर स्पोर्ट्स या दोन टीमच्या दरम्यान. दोन्ही टीमने काय कामगिरी केली आहे काल, तर तो सामना आता थोड्याच वेळात तुमच्या समोर येईल. टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित राहायचे खुल्या गटातून. न्यू मॅटर मैदानामध्ये रोहित फलंदाजीसाठी आला. अंशूचं हे षटक. अंशूने चांगली गोलंदाजी केली आहे डेथ ओव्हर मध्ये. विशेष म्हणजे शांत ठेवले फलंदाजांना. लेफ्ट हँडेड बॅटर खूप महत्वाचा या टीमचा. विराट ज्याच्या बॅटमधून एक षटकार आलाय. चांगली बॅटिंग करतोय तो. एक्स्ट्रा कव्हरच्या गॅप मध्ये त्याने सजवला होता. झेल सुटला होता त्याचा फायदा उचलावा लागेल उर्वरित काही बॉलच्या खेळामध्ये. धावा करणं गरजेचं आहे. रॉकी ग्रुपचं दिमागदार असं आयोजन तुम्ही पाहताय अंतिम टप्प्यामध्ये. रॉकी चषक 2025 चा महासंग्राम. बॉल हवेत आहे. स्लाइस होतोय बॉल. अंपायरच्या अगदी बाजूला टर्न होईल. दुसरा धावेचा प्रयत्न इथे करताना दिसेल. 2 धावा सहज मिळतील फलंदाज विराटच्या खात्यात. डबल बरोबर टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 27-27. बॉल शिल्लक आहेत आता या सत्रातले 2. यानंतर होईल टॉस. दोन्ही टीमचे कॅप्टन रेडी राहायचे. आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस केला जाईल. टायगर स्पोर्ट्स आणि बाजारआळी मनोर या दोन टीमच्या दरम्यान. बॅटची वरची कडा. विकेट कीपर खाली येतोय. विकेट मिळेल आणि आउट होईल आता फलंदाज विराट. 27 धावसंख्येवर चौथी विकेट गमावली आहे. या सत्रातला आणि फलंदाज निखिल आलाय. त्रिशिका 11 गावदेवी यंगस्टर वैतीपाडा कडून खेळत असताना लास्ट बॉल खेळण्याची आता संधी त्याच्याकडे आहे आणि एक मोठा फटका त्याच्याकडून अपेक्षित आहे जेणेकरून एक सन्मानजनक धावसंख्या उभारली जाईल. पंकज 11 मुरबे या टीमच्या विरुद्ध खेळत असताना टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय पंकज 11 या टीमने घेतला आणि तो आतापर्यंत नक्कीच योग्य आहे. ज्या पद्धतीने आतापर्यंत हा खेळ रंगलाय, आज ही स्पर्धा अंतिम टप्प्यात येऊन पोहोचली आहे. ओ चांगला फटका स्ट्रेट मारलाय. फिल्डर येत आहेत डाऊन दी बॉल आणि इथे मात्र एक झेल टिपला जाईल. विकेट येते. आउट होईल आल्या आल्या निखिल. ओव्हर नंबर 4 चा खेळ संपला. अंशूची चांगली गोलंदाजी आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर त्रिशिका 11 गावदेवी यंगस्टर वैतीपाडा या टीमने धावा केल्या 27-28 धावांचं टार्गेट सेट केलंय पंकज 11 मुरबे या टीमच्या समोर. 28 टू विन. आणि आता वेळ झाली आहे टॉसची. दोन्ही टीमचे कॅप्टन या टॉस साठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आमच्या मराठी अँकर निवेदिका रेश्मा मयेकर यांच्याकडे आपण थोड्याच वेळात वळणार आहोत. टॉसची प्रक्रिया पूर्ण केली जाईल.
दोन्ही टीमचे कॅप्टन लवकरात लवकर संपर्क साधायचा आहे टॉस साठी. टायगर स्पोर्ट्स आणि त्यांच्या विरुद्ध बाजार अळी मनोर या दोन टीमच्या दरम्यान नेक्स्ट मॅच होईल. परंतु या मॅच मध्ये 28 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 28 ट्विन टीम पंकज 11 मुरबे या टीमच्या समोर हे टार्गेट सेट झालंय. चला ओपनिंग बॅटर मैदानामध्ये पाठवा. जेपी पॅनल चे सर्वच पंच खूप चांगली कामगिरी या स्पर्धेमध्ये पार पाडतायत. तर टॉस थोड्या वेळानंतर होईल. तत्पूर्वी जाऊया या मॅच कडे जिथे पंकज 11 मुरबे या टीमच्या समोर टार्गेट 28 धावांचा आहे. 28 टू विन. टेंबी खोडावे या गावाला टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर आणण्याचं काम रॉकी ग्रुपच्या वतीने करण्यात आलंय. आणि रॉकी ग्रुप चषकाच्या माध्यमातून आपण आज पाहतोय की कुठेतरी अंतिम टप्प्यामध्ये ही स्पर्धा येऊन पोहोचली. 9वा दिवस क्रिकेट स्पर्धेचा आणि सातत्य गेले कित्येक वर्ष 31 वर्षाची परंपरा स्पर्धेच्या माध्यमातून जोपासली गेली आहे. पालघर जिल्ह्यामध्ये नेहमीच ज्या वेळेला ही स्पर्धा तुमच्या भेटीला येते त्या वेळेला या स्पर्धेची चर्चा राहिली आहे. कारण खूपच चांगलं असं नियोजन, आयोजन, शिस्तबद्धता, क्रिकेट खेळाचं चांगलं प्रमोशन आणि तेवढीच प्रचंड प्रेक्षकांची गर्दी. प्रेक्षकांसाठी बसण्याची आसन व्यवस्था खूप चांगल्या पद्धतीने इथे असतेच. आणि त्याचबरोबर हे चाहते क्रीडा रसिक प्रेक्षक नेहमीच या स्पर्धेला डोक्यावर घेत असतात. 3 षटक 15 मिनिटांमध्ये टाकणं गरजेचं आहे. टाइमर सेट आहे. 28 धावांचं लक्ष्य. पहिला बॉल. पहिलाच बॉल हवेत खेळलाय. मिड ऑफच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर आहे खाली. दोन्हीही खेळाडू काय करतायत एकमेकांकडेच पाहत राहिलेत आणि इथे झेल देखील सोडलाय. खराब क्रिकेट. आणि आता अंपायर त्यांना सांगतायत बाबांनो काय करताय. एक सोपा झेल ड्रॉप करत असताना खराब क्रिकेट. पहिलं षटक टाकण्याची जबाबदारी रोहनच्या खांद्यावर आणि नियाकतचा झेल सोडलाय. पहिल्याच बॉलवर मोठं जीवदान मिळालंय नियाकतला. पंकज 11 मुरबेचा विचार केला तर आता कल्पेश स्ट्रायकिंग एंडला असेल. मॅच मध्ये टार्गेट 28 धावांचा आहे. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका क्रिकेटचा अद्भुत खेळ याच्यासाठी म्हटलं जातं. आणि इथे जर तुम्ही असे सोपे झेल सोडले तर नक्कीच दबाव येईल टीमवर. त्रिशिका 11 गावदेवी यंगस्टर वैतीपाडा पंकज 11 मुरबेच्या विरुद्ध खेळत असताना या मॅच मध्ये दुसरा बॉल. राऊंड विकेट. हाफ ट्रॅकर होता. खूपच चांगला हुक शॉट बॉलला पाठवलं स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणि हे येतोय रॉकी ग्रुप चौकार. चार धावा येतील. टीमची धावसंख्या 5 वर. चांगला फटका आहे. समोर मारलाय. मिड ऑफ नाहीये त्याच्यामुळे लॉंग ऑफ ला एक फिल्डर ठेवलाय. पॉवर प्ले चा खेळ सुरू असताना एक धाव खात्यामध्ये कल्पेशच्या. टीमची धावसंख्या 6. टीम पंकज 11 मुरबे या मॅच मध्ये टार्गेट आहे 28 धावांचं. 28 24 बॉलचा खेळ. त्याच्यामुळे नक्कीच जास्त मोठं टार्गेट नाहीये. जास्त जोखीमही घ्यावी लागणार नाही. परंतु झेल सोडले तर दबाव येईल वैतीपाडा या टीमवर. बॅकफुटला जात असताना स्क्वेअर कट केला. प्रयत्न खूप चांगला होता. बॅकफुट ऑफ पॉइंट मध्ये अप्रतिम दर्जेदार फिल्डिंगचा दर्जा इथे दाखवला त्या खेळाडूने. राजदीपचा हा प्रयत्न सूर मारला होता अक्षरशः. परंतु थोडासा बॉल त्याच्या पुढे पडला. परंतु चांगले प्रयत्न होते. चांगले एफर्ट. 100% कमिटमेंट या मॅच मध्ये तुम्हाला द्यावीच लागेल. ज्यावेळेला तुम्ही गावासाठी खेळता, गावाच्या प्रतिष्ठेसाठी खेळता, मैदानामध्ये तुमच्या गावाचं नाव होत असतं, त्यावेळेला नक्कीच हे प्रयत्न करणं गरजेचे आहेत. गावाचं टी शर्ट तुम्ही परिधान केल्यानंतर नक्कीच त्या गावातून एवढ्या लोकसंख्येतून 11 ते 15 खेळाडू निवडले जातात. त्याच्यात तुमचं नाव असतं.
आणि तुमच्याकडून ती जबाबदारी त्याचबरोबर त्या गावाची प्रतिष्ठा पणाला लागलेली असते, त्यामुळे तुम्हाला चांगला खेळ करणं गरजेचं आहे. चला जास्त वेळ घेऊ नका, फास्ट क्रिकेट खेळा. गोलंदाज रोहन पहिल्या षटकामध्ये. शॉर्ट बॉल बॅकफुटला जाऊन पंच केलाय, खराब फिल्डिंग. हा देखील झेल सोडलाय आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील 4. हा येतोय चौकार. सिद्धेश कडून चूक झाली आणि या ओव्हरचा हा दुसरा चौकार. या स्पर्धेला शुभ आशीर्वाद देण्यासाठी शिवसंग्राम ग्रुप प्रतिष्ठान माकणेचे संस्थापक आनंदजी हरिश्चंद्र तरे साहेब यांचे इथे आगमन होत आहे. त्याचबरोबर अध्यक्ष चिन्मयजी तरे, उपाध्यक्ष दत्तात्रय कडू, सचिव ऍडव्होकेट नवीन रामचंद्र घरत यांचंही या स्पर्धेमध्ये रॉकी ग्रुपच्या वतीने सहर्ष स्वागत आम्ही करतोय. सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. त्याचबरोबर त्यांच्यासोबत सदस्य आहेत जितेजी तरे, जयेश पाटील आणि हरेश काटे आणि संदेश पाटील यांचं देखील रॉकी ग्रुपच्या वतीने सहर्ष स्वागत. संपला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 11 ही धावसंख्या नेल्सन आकडा सध्या स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळतोय. या क्रीडानगरीमध्ये शिवसंग्राम ग्रुप प्रतिष्ठान माकणेचे संस्थापक आनंदजी हरिश्चंद्र तरे साहेब आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार यांचे इथे आगमन होत आहे. रॉकी ग्रुपच्या वतीने आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आणि त्याचबरोबर शिवसंग्राम ग्रुपचे अध्यक्ष चिन्मय तरे, उपाध्यक्ष दत्तात्रय कडू, सचिव ऍडव्होकेट नवीन रामचंद्र घरत, जितेश तरे, जयेश पाटील, हरेश काटे आणि संदेश पाटील आपलं सगळ्यांचं, आपल्या सगळ्या मान्यवरांचं या क्रीडानगरीमध्ये रॉकी ग्रुपच्या वतीने टिंबी खोडावेमध्ये सहर्ष स्वागत आम्ही करतोय. युवराज आलाय सेकंड ओव्हरमध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आलेल्या आहेत 11. प्रो लिंक या युट्यूब वाहिनीवर या स्पर्धेचं टेलिकास्ट तुम्ही पाहताय, अनुभवताय. खूपच चांगलं टेलिकास्ट प्रो लिंकने केलंय रॉकी चषकाचं. आज अंतिम दिवस. शॉर्ट बॉल बॅकफुटला जात असताना कट केलाय, पॉइंटला फिल्डिंग होते, परंतु पहा परत एक वेळा खराब थ्रो. इथे करतायत काय हेच समजत नाहीये. झेल ड्रॉप होत आहेत, थ्रो बरोबर होत नाहीयेत. विकेट कीपर पासून किती लांब थ्रो केला आणि तिथूनही आपण पाहतोय खराब क्रिकेट. परत बॅकफुटला जात असताना टॅप केला लियाकतने, परंतु आता बॅकवर्ड पॉइंटला खूप चांगला झेल टिपलाय रोहनने. फलंदाज बाद. पाटील मैदानामध्ये फलंदाजीसाठी. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 11. पहिली विकेट गमावली आहे. नेल्सन आकडा सध्या स्क्रीनवर तुम्ही पाहताय. एक विकेट गमावल्यानंतर शॉर्ट बॉलचा वापर होता, वेगाने बॉल गेलाय लेग स्टंपच्या बाहेर. अंपायर सांगतात हा वाईट बॉल असेल, एक्स्ट्रा रन मिळेल. टीमची धावसंख्या 12 वर. युवराजला या ओव्हरमध्ये नक्कीच ब्रेक थ्रूज द्यावे लागतील, विकेट्स घ्याव्या लागतील, तर दबाव बनू शकतो पंकज 11 मुर्बे या टीमवर. आता फिल्डिंग आहे तेवढीच सरस आणि दर्जेदार करणं गरजेचं आहे. वैतीपाडा या टीमचा विचार केला तर. पुढचा बॉल युवराजचा. यतीनसाठी परत एक वेळा हाफ ट्रॅकर फिल्डर ठेवलाय डीप मध्ये. आता कॅच इटचा कॉल आहे, चांगला झेल तिथे टिपलाय प्रशांतने. फलंदाज यतीन आउट.
थँक्यू रिचे, थँक्यू. टेंबी खोडावे हे गाव गुगलवर कालपासून जास्त प्रमाणात सर्च केलं गेलं आणि खऱ्या अर्थाने रॉकी दादा यांनी सर्व मित्रपरिवार एकत्रित आणून आपण काय करू शकतो या क्रिकेटच्या माध्यमातून ते दाखवून दिले संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वाला, या जगाला. आणि त्याचमुळे नेहमीच रॉकी ग्रुप आणि रॉकी चषकाची चर्चा या परिसरामध्ये सातत्याने राहिलेली आहे. गेले कित्येक वर्षाची परंपरा क्रिकेटच्या माध्यमातून त्यांनी जोपासली आणि काल अशी माहिती मिळाली की 31 वर्ष सातत्य स्पर्धेमध्ये राखलंय. गेले कित्येक वर्ष ही स्पर्धा होत असते. बॅक टू बॅक विकेट येतात युवराजसाठी. नाव युवराज आणि तसाच खेळ सध्या सुरू आहे त्याच्याकडून. उलटा फटका मारण्याचा प्रयत्न पहिलेच ओळखलं होतं युवराजने. डॉट बॉल येतोय सुहास ठाकूरच्या विरुद्ध. न्यू बॅटर मैदानामध्ये आलाय. दबाव आता कुठेतरी वैतीपाडा हा संघ देखील बनवतोय. त्रिशिका 11 गावदेवी यंगस्टर वैतीपाडा. चांगली गोलंदाजी आहे पंकज 11 मुरबे. पंकज 11 मुरबे 40+ अनुभव आहे या सर्वच खेळाडूंकडे. बॅकफुटला जात असताना पंच केलाय. शॉट कव्हरला फिल्डर आहे तिथे. 1 रन मिळताना दिसेल. आता माहिती आहे सुहास ठाकूरला जास्त आक्रमण करून चालणार नाहीये, लक्ष मोठं नाहीये, त्याच्यामुळे इथे सिंगल डबलने देखील धावा होऊ शकतात. आणि ओल्ड इज गोल्ड याच्यासाठी म्हटलं जातं. 40+ जरी खेळाडू असतील तरी देखील तीच धमक तीच कुवत त्यांच्याकडे आहे. अनेक हिवाळे पावसाळे उन्हाळे त्यांनी पाहिलेत क्रिकेटच्या जगतामध्ये. त्याच्यामुळे या स्पर्धेमध्ये तर आव्हान कायम ठेवायचं असेल शेवटच्या दिवसामध्ये, शेवटपर्यंत तर हा खेळ होणं गरजेचं आहे. आणि 40+ क्रिकेट देखील सातत्याने बहरलंय. शेर कितना भी बूढ़ा हो घास नहीं खाता है असं म्हणतात ना ते याच्यासाठी. युवराज या ओव्हरमध्ये 2 विकेट खात्यामध्ये आहेत. लेफ्ट हँडेड बॅटर मैदानामध्ये कल्पेश सध्या स्ट्रायकिंग एंडला. गती कमी केली होती, बॉलवर फिंगर रोल केले आणि हा डॉट बॉल येतोय. युवराजच्या माध्यमातून ओव्हरची होते इथे समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ संपला. धावा झालेल्या 13 आणि आता येणाऱ्या 12 बॉलमध्ये 15 धावांची आवश्यकता आहे पंकज 11 मुरबे 40+ या टीमला. रॉकी ग्रुपचं नाव गाजतंय. रॉकी ग्रुपचं नाव. रॉकी ग्रुपचं नाव गाजतंय. रॉकी ग्रुपचं. थँक्यू. दोन्ही टीमचे कॅप्टन आलेत. चला तर आता टॉस ची वेळ झालेली आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन या टॉस केला जाईल. बारा चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. बारा बॉल आणि 15 धावा हे समीकरण या मॅच मध्ये. स्ट्रायकिंग इनला बॅटर सज्ज होईल सुहास ठाकूर. सुहाससाठी फुलर लेनचा बॉल होता. विकेट किपरने नक्की सोडलाय, परंतु परत एक वेळा चांगलं गॅदरिंग. रन इथे मिळणार नाही. डॉट बॉल येतोय. आता कुठेतरी पलटवार सुरू झाला या मॅच मध्ये. 11 बॉल मध्ये 15 धावा करायचे आहेत. एवढं सोपंही नाहीये 40+ खेळाडूंना हे आव्हान. एक मोठा फटकाला मॅच मध्ये येऊ शकतात कुठल्याही क्षणी पंकज 11 मुरबेचा संघ. तो प्रयत्न करायला पाहिजे. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज. फुल टॉस होता, उलटा खेळला, गॅप मध्ये चालला. बॅकवर्ड पॉइंट मधून बॉल घरंगळत सीमारेषेच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे. शेवटच्या क्षणाला बॉल आतमध्ये ढकलला उमेशने. तोपर्यंत 2 धावा मिळताना दिसतील सुहास ठाकूरच्या खात्यात. या डबल बरोबर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 15 आणि आता धावा करायच्या आहेत. सामना जिंकण्यासाठी 13. कंपल्सरी टार्गेट चेस हा नियम आहे, लक्षात घ्या. दोन्ही कॅप्टन प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये थांबायचे. ओव्हर झाल्या झाल्या टॉस केला जाईल. 2 धावा येतात. चांगली मॅच रंगतदार अवस्थेत. बॅकफुटला जात असताना पॉइंटच्या डोक्यावरून खेळलाय. परत एक वेळा उमेश
चा प्रयत्न, परंतु हा चौकार मिळेल. बॉल सीमारेषा पलीकडे आणि हा चौकार येतोय सुहास ठाकूरच्या बॅटमधून. खोडावे गाव सफाला समदे गावान लय बोलबाला. टेंबी खोडावे गाव सफाला समदे गावान लय बोलबाला. कोणी बिहाला आणि या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 19 धावा झालेल्या आहेत. या सामन्यामध्ये 28 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा होता. चांगली बॅटिंग सध्या तरी सुहास ठाकूरची. पंकज जेलवण मुर्बे 40+ या टीम कडून. परत एक वेळा उलटा फटका, इथेही 4 धावा मिळतील. आता धावण्याची गरजच नाहीये. 4 धावा सुहासच्या खात्यामध्ये. या चौकाराच्या मदतीने धावा वाढतायत. धावा झालेल्या 23. 5 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. घराघरात मना मनात सफाले गावाची वारी. इथं बिजारी तिथं बिजारी या मैत्रीच्या दारी. सबसे प्यारी दुनियादारी रॉकी ग्रुप. बॅक टू बॅक चौकार ठोकले सुहास ठाकूरने. परत एक वेळा तेच दृश्य आणि आता तर फाईन लेगला ट्रॅव्हल होतोय बॉल. हा देखील जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. बायचा इशारा पंच घोषित करतायत. 4 धावा ऍड होतील आणि आता स्कोर लेवल 1 धावेची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. 1 बॉल अजूनही शिल्लक आहे. 7 बॉल मध्ये फक्त 1 धावेची आवश्यकता. स्कोर लेवल यानंतरचा सामना देखील 4 षटकांचा असेल. खुल्या गटातला लक्षात घ्या. दोन्ही टीमचे कॅप्टन खुल्या टप्प्याचा बॉल फ्लिक केला ऑन साइडला आणि हा सामना इथे खिशात घातलाय. पंकज 11 मुर्बे हा संघ इथे जिंकतोय. हा येतोय षटकार आणि त्याचबरोबर शिवसंग्राम प्रतिष्ठानच्या वतीने 10,000 रुपयाची मदत या स्पर्धेसाठी आपल्याला लाभलेली आहे. त्याबद्दल नक्कीच आपलं आम्ही आभार व्यक्त करतोय. टाळ्यांच्या गजरात शिवसंग्राम प्रतिष्ठान. आणि आता परत एक वेळा जाऊया आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. तिथे केला जाईल टॉस. दोन्ही टीमचे कॅप्टन तिथे उपस्थित आहेत आणि आपल्या को अँकर रेश्मा मयेकर यांचाही आवाज तुम्ही टॉस बॉक्स मधून ऐकाल. धन्यवाद. इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा करून मी रेश्मा मयेकर आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करत आहे. रॉकी ग्रुप प्रेझेंट्स रॉकी ट्रॉफी 2025. कशा आहात सगळे? थोडा आवाज येऊ द्या स्टँड्स मधून, सगळ्यांमधून, कारण आपण आता इथे आलेलो आहोत. खूप सारी धमाल करणार आहोत. पण त्याआधी दोन्ही टीम्सचे कॅप्टन्स माझ्या सोबत आहेत. आपल्या सोबत आहेत टायगर स्पोर्ट्सचे कॅप्टन्स आणि बाजार अळी मनोरचे कॅप्टन्स. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सना खूप साऱ्या शुभेच्छा. विनंती असेल आनंदजी तरे यांना की त्यांनी सुद्धा आपल्यासोबत जॉईन व्हायचंय. त्यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करणार आहोत. खुल्या गटाचा हा टॉस होणार आहे. आजचा शेवटचा दिवस रॉकी ट्रॉफी मध्ये आणि येस खूप सारा धमाल मस्ती. थोड्याच वेळात आम्ही स्टँड मध्ये सुद्धा येणार आहोत भेटण्यासाठी. पण त्याआधी आपण टॉस करणार आहोत. विनंती असेल आनंदजी तरे यांना की त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. सोबतच मान्यवरांचे स्वागत असेल. वेलकम सर. सो बघा टॉस कॉइन एकदा दाखवायची इथे. कॉइनच्या एका साईडला तुम्ही पाहू शकता फुल टॉस आणि कॉइनच्या दुसऱ्या साईडला आहे रॉकी ग्रुप. तुम्हाला कॉल करायचा आहे आयदर फुल टॉस आयदर रॉकी ग्रुप. सर प्लीज डू दी ऑनर. हु इज गोइंग टू कॉल? टायगर स्पोर्ट्सचा कॉल असेल. Full toss is a call, but it's Rocky Group. Thank you so much. मान्यवरांचे मनापासून आभार. So
कसं वाटतंय आज रॉकी ग्रुप रॉकी ट्रॉफीचा शेवटचा दिवस आणि या दिवशी मला असं वाटते की संपूर्ण पालघर जिल्हा सजलेला आहे की यस आजचा हा शेवटचा दिवस खूप सारी धमाल क्रिकेटमय वातावरण सध्या झालेलं आहे काय सांगाल नाही खूप चांगली टुर्नामेंट आहे आणि प्रेक्षकांची पण गर्दी खूप चांगली आहे त्याच्यामुळे खेळायला चांगलं वाटतंय आणि काल पण आमच्या बरोबर चांगली पब्लिक होती आणि आज पण आमच्या बरोबर चांगली पब्लिक आहे खुल्या गटाचा सामना आहे 4 ओव्हर्सचा मला सांगा टॉस जिंकून नाणेफेक जिंकून काय निर्णय असेल बॉलिंग घेऊ फर्स्ट बॉलिंग करणारा काय वाटतं समोरच्या टीमला किती रन्स इथे रोखण्याचा प्रयत्न असेल किती रन्स पर्यंत कारण आणि काय वाटतंय किती चेजेबल स्कोर इथे होऊ शकतो स्कोर तर चांगला होता असं सांगू नाही शकत समोरची टीम पण चांगली आहे आमचे बॉलर जेवढे चांगली बॉलिंग टाकतील तेवढं कमी रोखायचा प्रयत्न करू आम्ही धन्यवाद टायगर स्पोर्ट्सचे कर्णधार आपल्या सोबत आहेत वॉर्म वेलकम फर्स्ट ऑफ ऑल खूप छान हेअरस्टाईल आहे तुमची मला सांगा कसं वाटतंय ऑफकोर्स रॉकी ट्रॉफी पूर्ण वर्षभर आपण ज्या टुर्नामेंटची वाट बघतो ती टुर्नामेंट इथे सजलेली आहे ग्राउंड ज्या प्रकारे इतक्या सुंदररित्या मला असं वाटतं खूप काम केलं या ग्राउंडवरती आणि जसं संपूर्ण क्रिकेटमय वातावरण झालेलं आहे काय सांगाल प्रथम मी रॉकी माझा मित्रच आहे खूप मला वाटतं 31वा वर्ष आहे त्यांनी एवढी मेहनत घेतली आहे आणि एवढा क्राऊड त्याला प्रोत्साहन करायला येतो आणि सर्व खेळाडूंना एवढ्या प्रोत्साहनामुळे जेवढे खेळाडू आहे आणि जेवढे प्रेक्षक आहे ते आम्हाला प्रोत्साहन करतात त्याच्यामुळे मी त्यांचा आभार मानतो धन्यवाद आणि खूप साऱ्या शुभेच्छा सो लेडीज अँड जेंटलमैन न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स बाजार अली मनोर वॉन द टॉस एंड चूज टू बोल फर्स्ट नक्कीच बघणार आहोत किसकी होती है जीत और किसकी होती यार थोड़ी देर बाद टिल देन ओवर टू यू कमेंट्री खेळाडू कक्षांमध्ये खेळाडूंना बसण्याची व्यवस्था करून द्यावी तिथे प्रेक्षकांनी बसू नये ही नम्र विनंती खेळाडू कक्ष हा खेळाडूसाठी राखीव असेल तर नुकता टॉस झाला टॉस